सर्वांना जय भीम। तर मगाशी बनतेजींनी विषय धर्म आणि बुद्ध हा सांगितला होता आणि धर्मामधल्या विविध संकल्पना किंवा धर्माची व्याख्या त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितली आहे। आणि भंतेजींनी मगाशी बुद्धाची ओरिजिनल विचारधारा सांगितली होती, परंतु जी आज समाजामध्ये आपल्या समोर प्रचलित जे शब्द आहे त्याच्यावरून मी नाही सांगत, आपण स्वतः विचार करून त्या गोष्टी ठरवाव्या। जसं आपण नेहमी आपण या गोष्टी या शब्दाचा या वाक्याचा आपण उच्चार करतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। तुम्ही म्हणून दाखवा बरं म्हणते जी, बुद्धं शरणं गच्छामि का म्हटलं तुम्ही? शरण। आता या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्यामधून बरेचसे लोक, बरेचसे उपासक आणि उपासिका बुद्धं शरणं गच्छामि या शब्दाचा उच्चार करतात। शरण म्हणजे शरण म्हणजे शरण जाणे किंवा कुणाचे अस्तित्व स्वीकारणे, बरोबर आहे? शरण जाणे किंवा कुणाचे अस्तित्व स्वीकारणे। बुद्धं शरणं गच्छामि याचा अर्थ काय होईल? मी बुद्धाला, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बरोबर आहे? आता इथे शरण हा शब्द वापरलेला आहे, परंतु मग बुद्ध एकीकडे का म्हणतो? अत्यधिक भव। अत्यधिक हा बुद्ध धम्मातला हा श्वास आहे। हा शब्द म्हणजे अत्यदीप म्हणजे स्वतःचा दीप, स्वतः निर्माण व्हा, बरोबर आहे? मग आता हे शरण जातो आपण म्हटलं, एकीकडे आपण शरण जातो म्हटलं बुद्धाला, धम्माला आणि संघाला, आणि एकीकडे बुद्ध अत्यदीप व्हा, स्वयंदीप व्हा हा शब्द वापरतात। तर हे शरण जाणे हे बरोबर असू शकते का? बरोबर, म्हणजे शरण जाणे हे असूच शकत नाही। जेव्हा बुद्ध स्वयंदीप व्हा, अत्यदीप व्हा, स्वतःचे दीपक व्हा हा शब्द जेव्हा बुद्ध आपल्याला सांगतात, तर तेच बुद्ध मला शरण जा, माझ्या धम्माला शरण जा किंवा माझ्या संघाला शरण जा असं म्हणू शकतील का? म्हणून आपण नेहमी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे आपण अनुसरण करतो, या गोष्टी ज्या आपण करतोय, या गोष्टी बुद्धाच्या नंतरच्या काळातल्या आहे, याच्यावरून हे सिद्ध होते। आता एकीकडे ही तीन अनुसरणे सामान्यतः सर्वच बौद्धांना माहित आहे। अनेक लोक शरणंचा शरणं असा उच्चार करतात। शरणंचे शरणं झाले की मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो, अशी शरण साखळी तयार होते। शरण जाणे म्हणजे कोणाचे तरी स्वामित्व आणि कबूल करणे, त्याच्या दयेची याचना करणे, आश्रयाला जाणे। शरण जाणे याचा अर्थ असा, वरील प्रमाणे जर होत असेल तर अत्यदीप भावाचे काय? बरोबर, एक प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःला शोधायचे आहे। हे तर बुद्धाने सांगितले आहे आणि तो तर बुद्धाने सांगितलेल्या मानवी जीवनाचा परम आदर्श आहे। अत्यदीप भाव हे मानवी जीवनाचं परम आदर्श बुद्धांनी जेव्हा सांगितलं आहे, तर बुद्ध
बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संगम शरणं हे शब्द वापरतील का, हा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. अत्यतीप भव चा एक अर्थ स्वतःचा मार्गदीप स्वतःच हो, परावलंबी राहू नको, स्वयंपूर्ण हो, कुणाचा भावनिक, वैचारिक, आर्थिक आश्रित नकोस. म्हणजे या संदर्भात कुणाचे वर्चस्व, कुणाची एकाधिकारशाही मानू नको असे तर बुद्धच सांगतात. म्हणजे बुद्ध सांगतात ना की कुणाच्या याच्यावरती अवलंबून राहायचं नाही, कुणाचं स्वामित्व पत्ता करायचं नाही आणि कुणाच्या याच्यावर अवलंबून नाही राहायचं, स्वतःचे दीपक तुम्ही स्वतः बना, असे बुद्ध सांगतात. तर तेच बुद्ध आपल्याला धम्माला शरण जा किंवा मला शरण जा किंवा संघाला शरण जा असे म्हणू शकतात का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. पण हे त्रिशरण मात्र बुद्ध सांगत नाही. मी बुद्धाला शरण जातो असे विनम्रतेचे परम शिखर असलेला बुद्ध सांगूच शकत नाही. याचा अर्थ त्रिशरण हे बुद्धाच्या नंतर तयार झाले आहे आणि नंतरच्या लोकांनी बुद्धाला शरण जाण्याचे हे सूत्र मांडले आहे, तेव्हा त्रिशरण हे बुद्धांनी सांगितले नाही. हा आपला पहिला मुद्दा आहे. आपला दुसरा मुद्दा, शरण या शब्दाऐवजी तिथे शरणं शब्द असावा, म्हणजे त्याचा उच्चार शरणं असावा. बऱ्याचशा उपासकाला किंवा उपासिकांना आम्ही हा प्रश्न विचारतो, तर कुणी कुणी त्याचा अर्थ सांगतात की भंतेजी पालीमध्ये शरणं म्हणतात आणि प्रचलित भाषेमध्ये शरणं म्हणतात, परंतु हे शाब्दिक दृष्ट्या हे वेगवेगळे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्मदीक्षेच्या वेळी केलेल्या भाषणात शरणत तयंग म्हणजे 3 अनुसरणे असे शब्द वापरलेले आहे आणि शरणं असा शब्द कटाक्षाने वापरलेला आहे, असं बाबासाहेब आंबेडकर खंड 18 मध्ये पृष्ठ क्रमांक 3 भाग क्रमांक 3 आणि पृष्ठ क्रमांक 508 वर सांगतात. अनुसरणे याचा अर्थ मी बुद्धाने, धम्माने वा संघाने सांगितले त्याचप्रमाणे जगण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करतो असा होतो. अनुसरणेचा अर्थ कळला. मी बुद्धाने, धम्माने वा संघाने सांगितले त्याचप्रमाणे जगण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करतो असा आहे. हे करणे म्हणजे धम्माचे अनुसरण करणे होय. तेव्हा या अनुसरणामध्ये डोळसपणा आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रत्यक्ष दिसते की आपण अनुसरण करून राहिलो, म्हणजे त्या धम्माप्रमाणे वागून राहिलो, ही आपल्याला म्हणजे स्पष्ट दिसते. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आणि डोळस वृत्ती आहे, दिसते आपल्याला स्पष्ट. एही पस्सिक धम्म असे बुद्ध स्वतः म्हणाले होते. म्हणजे एही पस्सिक या शब्दाचा अर्थ होतो विचार करा, चिकित्सा करा, सद्विवेकाला पटेल तरच स्वीकारा. एही पस्सिको हा शब्द आपल्या नेहमी आपण उच्चारत असतो. याचा अर्थ विचार करा, चिकित्सा करा, सद्विवेकाला पटेल तरच स्वीकारा. जेव्हा बुद्ध असे शब्द वापरतात आपल्या धम्माविषयी, तर आज ज्या पद्धतीने भारतामध्ये जे धर्माचं वर्तुळ निर्माण झालेलं आहे, तर त्याच्यावरती आम्ही चिंतन करायला पाहिजे की हे खरं आहे की हे खोटं आहे. जेव्हा बुद्ध धम्म संस्थापकही नाही, बुद्ध धर्म संस्थापकही नाही, बुद्ध हे धर्म निर्माता आहे. त्यांनी धम्माला निर्माण केलं. हे गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे. बरेचसे लोक त्याला धम्म संस्थापक बुद्ध म्हणतात, बुद्धाचा धम्माला, परंतु बुद्ध हे धम्म संस्थापक नाहीत, हे धम्म निर्माता आहे बुद्ध. ही गोष्ट आपण नेहमी आपल्या डोळ्याच्या समोर ठेवली पाहिजे आणि आपल्या विचारात असायला पाहिजे. याचाच अर्थ असा, बुद्ध हे विचार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ता आहे. म्हणजे बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आपण आंधळ्यापणे म्हणजे डोळे बंद करून आपण स्वीकारल्या नाही पाहिजे.
त्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे आणि आपल्याला पटले तरच घ्या, एवढं स्वातंत्र्य कोणत्याच धर्मामध्ये नाही आहे. हे स्वातंत्र्य फक्त आणि फक्त बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ बुद्ध हे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ता आहे. शरणंचा अर्थ उजेडाचे अनुसरण करा. शरणंचा अर्थ उजेडाचे अनुसरण करा म्हणजे मगाशी भंतेजींनी सांगितलंय की आजच्या काळामध्ये 2800 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी समोर आणल्या जातात. त्याच्यामध्ये काही सुधारणा नाही केली जात, त्याच्यामध्ये परिवर्तन नाही केले जात. परंतु बुद्ध स्वतः म्हणतात की तुम्ही उजेडाचे समर्थन करा. म्हणजे तुम्ही आजच्या दृष्टिकोनातून धम्माकडे बघा. कारण का आजच्या समस्या वेगळ्या असतील, तेव्हाच्या समस्या वेगळ्या असतील, परंतु त्या समस्येचं सूत्र जे आहे, जे निवारण करण्याचं सूत्र एकच आहे. परंतु ते सूत्र आपल्याला आजच्या काळाप्रमाणे वापरावं लागेल. त्या काळात त्यांनी त्या पद्धतीने वापरलं. म्हणून ब्राह्मण हा नेहमी हिंदू धर्मामध्ये किंवा त्याच्या ब्राह्मणी धर्मामध्ये नेहमी हा संशोधन करत राहतो. नेहमी तो आपली कृती बदलत राहतो. नेहमी तो आपले परिणाम त्याचे व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून तो नेहमी याच्यामध्ये बदल घडवत असतो. परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांना नष्ट करण्यासाठी या भारतामध्ये बौद्ध धम्मामध्ये हे आपल्याला काही चेंज करता येत नाही. म्हणजे जे बौद्ध धर्माचे जे साहित्य आहे हे हिनयान पंथांनी लिहिले आहे. म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर त्यांनी जे तेव्हा लिहिले होते 2800 वर्षाच्या पूर्वी, त्याच पद्धतीने ते आज वापरायलाही आपल्याला सांगतात. परंतु बुद्धाला या गोष्टी पसंत नाही. गतीचे, प्रगतीचे, परिवर्तनाचे अनुसरण करा असं आहे. याचाच अर्थ बुद्धी बाजूला करून स्वतःची बुद्धी विझवून मला, धम्माला व संघाला शरण या असे बुद्ध म्हणतील का? म्हणजे बुद्ध एवढं सांगतात, एही पस्सिको, तपासून पहा, चिकित्सा करा, पडताळून बघा. तर हे बुद्ध सांगू शकतील का, असे म्हणू शकतील का की तुम्ही माझं अनुसरण करा? म्हणजे बुद्ध हे गोष्ट कधीच सांगू शकत नाही. अत्यधिकत्वाचा आदर्श सांगणारा बुद्ध त्याला काय वा इतर कोणालाही काय लोकांनी शरण जावे हे सांगेलच कसा, याचा विचार आपण करायला हवा. आता त्रिशरण हे बुद्धाने स्वतः सांगितले ही बाब आपण डोक्यातून काढून टाकायला हवी आणि शरणंचा अर्थ डोळसपणे अनुसरणे असा घेतला तर फक्त धम्माला मी अनुसरतो एवढे म्हटले तरी पुरे आहे. कारण धम्म बुद्धानेच सांगितला आहे. धम्म हा बुद्धाचा मानवी जीवनाच्या संपूर्ण सुखाचा, ज्याने त्याने स्वतःचे निर्माण करण्यासंबंधीचा, ज्याने त्याने अत्यतीप होण्यासंबंधीचा प्रयोग आहे, महाप्रयोग आहे. आणि संपूर्ण जीवनाचा अभ्यास करून बुद्धाने हे नवनीत काढले आणि हे नवनीत आपल्याला दिले. आता या शब्दामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला बुद्धाला आपण बुद्धम शरणं गच्छामी नाही म्हटलं तरी चालते, संगम शरणं गच्छामी नाही म्हटलं तरी चालते, परंतु धम्मं शरणं गच्छामी म्हणणे हे गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की बुद्धाने धम्माचा कोणताच उत्तराधिकारी स्वतःचा कोणताच उत्तराधिकारी नाही नेमलाय का बुद्धाने स्वतःचा उत्तराधिकारी? बुद्धाने स्वतःचा उत्तराधिकारी हा धम्म नेमलाय. आणि धम्माच्या आचरणानुसार जेव्हा मनुष्य चालतो तर धम्माच्या आचरणानुसार त्याच्यामध्ये संघही त्या पद्धतीचा निर्माण होतो. तर संघ जेव्हा त्या पद्धतीचा निर्माण होतो तर संगम शरणं गच्छामी हे धम्मामध्ये मोडते आणि बुद्धं शरणं गच्छामी हे धम्मामध्ये मोडते. म्हणून आपल्यामध्ये सर्वात महत्वाचं जो गोष्ट आहे की सर्वात महत्वाचा आपल्या बुद्धाचा विचार करायचा नाही. मगाशी भंतेजी सांगितलं व्यक्तिविशेषाचा विचार नाही. विचार हा नेहमी आपल्या धम्माचा असला पाहिजे.
जेव्हा की आपल्यामध्ये धम्माचाच विचार राहील तर त्याच्यामध्ये बुद्ध येईल आणि त्याच्यामध्ये संघ येईल. म्हणून आपला विचार नेहमी धम्माच्या बाबतीत, धम्माच्या आचरणाच्या बाबतीत, धम्माच्या अनुकरणाच्या बाबतीमध्ये असायला पाहिजे. जे बुद्धाला म्हणायचे आहे ते धम्मात आहे. आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने नकार दिला त्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वच्छपणे सांगितले आहे. ते असे, धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी आहे असे बुद्धाचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवण्यास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे, असे बाबासाहेब आंबेडकर बुद्धराणी धम्म या ग्रंथामध्ये 168 आणि 169 पेजवरती सांगतात. म्हणून बुद्धाने काय म्हटलं की माझा उत्तराधिकारी धम्म आहे, मी धम्माचा संस्थापक नाही, माझी धम्मामध्ये काही आवश्यकता नाही. माझ्या विचाराने अगर तुम्ही धम्म चालवला, तुम्ही त्या विचाराने चालला तर तुम्हीच या धम्माचे उत्तराधिकारी होऊ शकता. याचाच अर्थ बुद्धाची आदर्श जीवनाची संकल्पना म्हणजे धम्म. धम्म ही ईवादी म्हणजे असा विचार जो या जगावर, मानवी अनुभवावर आणि जगातील समस्यांवर असतो, म्हणजे सर्वांच्या. त्याला ईवादी विचार म्हणतात, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय या पद्धतीचा. धम्म ही ईवादी विचार संहिता आहे आणि त्यानुसार संभवणारी बुद्धिवादी आणि करुणामय आचारसंहिताही आहे. धम्म हेच बुद्धाचे रूप आहे. बुद्ध कशात आहेत? धम्मात आहे. ते बुद्धाचे स्वप्न आहे, बुद्धाचा प्राण धम्मात आहे. धम्म ही बुद्धाची श्वास प्रक्रिया आहे. धम्म म्हणजे बुद्धाचे मृत्यूनंतरचे उज्ज्वल जगणे होय. धम्माच्या कणाकणामध्ये बुद्ध आहे आणि संघ ही धम्माचा भाग आहे. संघ म्हणजे भिक्खूचा समूह. धम्माचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणजे भिक्खू. अशा पूर्णवेळ निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी म्हणजे संघ. संघ म्हणजे मंडळ, संस्था. संघ म्हणजे संघटना. धम्मसूत्रात एकत्र गुंफलेल्या कार्यकर्त्यांचे एक दिलाने, एक चित्ताने धम्म कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मंडळ म्हणजे संघ. संघ ही निर्मिती मोठी सुंदर आहे, सेवाभावी आहे, स्वयंसेवी आहे. कार्यकर्त्यांचा एकजीव काफिला म्हणजे संघ. ज्यांच्या व्यक्तिगत लोभ, स्वार्थ, अहंकार, व्यक्तिगत जगणेही मरून गेले आहे, अशा लोकांचा, अशा कार्यकर्त्यांचा जथ्था म्हणजे संघ. अशा कार्यकर्त्यांना व्यक्तिगत स्वार्थ नाही, पण संपूर्ण समाजाचा स्वार्थ हाच त्यांचा व्यापक स्वार्थ म्हणजे सर्वार्थ आहे. भिक्खूंच्या विषयी ज्या बुद्धाच्या ज्या संकल्पना आहे, ज्या बाबासाहेबांच्या संकल्पना आहेत, त्या इथे आपण आता वाचलेल्या आहेत. संपूर्ण समाजाचे जगणे धम्ममय व्हावे यासाठी स्वतःचे जगणे बाजूला सारतात असे हे आदर्श कार्यकर्ते असतात. हे धम्माचे तत्वज्ञान आणि धम्माची आचारसंहिता समजावून सांगतात. बुद्धिवाद आणि करुणा यांचा प्राण असलेला धम्म लोकांना समजावून सांगतात. भिक्खूमध्ये व्यक्तिगत स्वार्थ आणि अहंकार आला की संघ ही संकल्पनाच नष्ट होते, संघ फुटतो. भिक्खूंमध्ये भांडणे सुरू होतात, संगत्व संपते, एकत्व संपते. सर्व भिक्खू एकजीव असणे म्हणजे संघ, अस्तित्वात असणे म्हणजे संघ. भिक्खूमध्ये लोभ, अहंकार, भांडणे आली की संघ संपतो. अशा संपलेल्या संघाचे अनुसरण कोणी आणि कसे करावे? आता आपण तिसरं अनुसरण म्हणतो, संगम शरणं गच्छामि. तर आजची जी परिस्थिती भिक्खूची आहे
तर या परिस्थितीला आम्ही त्याचं हे करू का अनुसरण, या परिस्थितीचं? हा आम्ही विचार करायला पाहिजे. पण बुद्धाला एक संघ अभिप्रेत आहे, अनुसरण त्याचे करायचे असते, कारण एक संघ भिक्खू समूह म्हणजे संघ, धम्मालाच आपले जीवन मानणाऱ्या एकजीव भिक्खूंचा समूह म्हणजे संघ, बुद्धाला असा भिक्खू संघ अभिप्रेत आहे. उपासकांचे ही संघटित रूप जन्माला घालणे हे भिक्खू संघाचे जन्म कार्य आहे. पहा किती मोठा शब्द हा बुद्धाने वापरला. उपासकांचे ही संघटित रूप जन्माला घालणे हा भिक्खू संघाचे जन्म कार्यच आहे. आज कोणते भिक्षुक आपल्याला संघ बनवताना दिसतात? उपासकाचे संघ किंवा घरातलेच संघ. कमीत कमी आम्ही भिक्खू संघ नाही बनवू शकलो, परंतु कमीत कमी आम्ही एक घरातला संघ, आमच्या नातेवाईकांचा तरी संघ आम्ही मजबूत करून टिकवायला पाहिजे, जो आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही. प्रत्येक घरामध्ये संघर्ष, भांडणे, कलह, तू मै, सासू सुनाचे भांडणं, जावाचे भांडणं, भावाचे भांडणं आहे. आणि आम्ही आमच्या वंदनेमध्ये संगम शरणं गच्छामी हे शब्द वापरतो. ते हे उचित आहे की अनुचित आहे आपण ठरवावे. उपासकांमध्येही काही कार्यकर्ते असतात. शिक्षण, साहित्य, राजकारण, अर्थकारण, समाज अशी उपासकांच्या जीवनाची नाना क्षेत्रे असतात. आणि या सर्व क्षेत्रांना धम्माचे संविधान मान्य असावे लागते. याचाच अर्थ याही सर्व क्षेत्रामध्ये उपासकांचे संघटित रूप निर्माण करावयाचे असते. संघ या शब्दात संघटना अभिप्रेत आहेच, पण ही संघटना ही एकनिष्ठांची, तत्वाची, धम्माची महती मानणाऱ्यांची असावी. आज आमच्या बाबासाहेबांच्या एवढ्या संघटना म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, त्याच्यानंतर समता सैनिक दल, त्याच्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ज्या बाबासाहेबांनी एवढ्या संघटना आम्ही निर्माण केल्या, बाबासाहेबांनी निर्माण केल्या, परंतु बाबासाहेबांच्या किंवा उपासकांनी ज्या संघटना निर्माण केल्या त्या काऊन टिकून नाही राहिल्या, त्याचं हे कारण. कारण की अजूनही धम्म या लोकांच्या आचरणात नाही आला. धम्म आमच्या आचरणात न आल्यामुळे संघटन कौशल्य कशाला म्हणतात, संघटन कशाला म्हणतात हे आम्ही शिकू शकलो नाही. धम्माचे संविधान मान्य असावे लागते. याचाच अर्थ याही सर्व क्षेत्रांमध्ये उपासकांचे संघटित रूप निर्माण करावयाचे असते. संघ या शब्दात संघटना अभिप्रेत आहे, पण ही संघटना ही एकनिष्ठांची, तत्वाची व धम्माची महती मानणाऱ्याची असावी. म्हणून धम्माच्या निर्मितीमधून जे संघटन तयार होते ते महान संघटन तयार होते. याचा अर्थ भिक्खू संघाचे कार्य समाजाची म्हणजे त्याच्या विविध क्षेत्रामधील माणसाचा किंवा उपासकाचा एकजीव संघटना बांधणे हेच असते. धम्म अशा भिक्खूंचाही आणि उपासकांचाही संघाचे निर्माण करू शकला पाहिजे, ते त्याचे ध्येयच आहे. असा विविध पातळ्यांवरील संघ आपल्यामध्ये आहे का? भिक्खूंमध्येही भांडणे आहे, उपासकांमध्येही नाना प्रकारचे भांडणे आहे. संघ तिथेही नाही, संघ इथेही नाही, मग अनुसरायचे कोणाला? मग कोणाला संगम शरणम म्हणायचं? तेव्हा संघ जन्माला यावा, भिक्खूंचाही आणि उपासकांचाही. यासाठी ज्याच्यात बुद्धाचा महाप्राणच प्रकाशतो आहे, त्या धम्माचेच केवळ अनुसरण झाले पाहिजे. धम्मम शरणं हेच आपले ध्येय असले पाहिजे. जो समाज धम्माला अनुसरत नाही त्याचा संघ तयारच होत नाही. धम्माला न अनुसरणाऱ्या माणसांनी बुद्धाचे फक्त नाव घेऊन काय उपयोग?
धम्माचे अनुसरण न करता स्वतंत्रपणे बुद्धाचे अनुसरण करणे कसे शक्य आहे? म्हणजे आपण अगर धम्म सोडला तर बुद्धालाही आपण शोधू शकत नाही किंवा बुद्धालाही पाहू शकत नाही. आपण धम्ममय झालो की आपण बुद्धमयी होतो आणि संगमयी होतो. म्हणजे एकदा प्रत्येकाच्या याच्यामध्ये धम्माचं हे झालं की तो संगमयी होईल आणि बुद्धमयी होईल. म्हणजे त्याला बुद्धही बघायचा जरूरत नाही पडणार किंवा संघ कसा निर्माण करायचा ही आवश्यकता नाही पडणार. पण आपण प्रत्येकानेच स्वतःला आपण धम्ममय झालो का हा प्रश्न कठोरपणे विचारण्याची गरज आहे. इतकी असंघटित असलेली माणसे धम्ममय वा संगमय आहेत का असे कसे म्हणणार? आणि धम्ममय वा संगमय न झालेल्यांचा बुद्ध कसा असणार? आणि जो धम्ममयच नाही तो बौद्ध कसा असेल? या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आता